अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे ऊस शेतीमध्ये छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करणाऱ्या भिकाजी शिवा पाटील या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले। रविवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचा 25 किलो ओला गांजा जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भिकाजी पाटील हा आधी गांजाची किरकोळ विक्री करत असे। अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या अर्धा एकर ऊस शेताच्या मधोमध गांजाची 8 झाडे लावली होती। या झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी तो विशेष काळजी घेत होता। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शेतावर छापा टाकला आणि ही झाडे जप्त केली आहे। या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अधिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे। यावेळी अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, अरविंद पाटील आदींनी कारवाईत सहभाग घेतला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।